सकाळी उठलो, बघतोय तर पाऊस पडून गेलेला. बोललो आता काय टेन्शन, आता बाहेर निघू शकतो. मग आलो बेकरीत. या बेकरीत मी कामाला आहे, 50,000 पगार मला आहे महिन्याला. पण तुम्ही काय एवढं टेन्शन घेता, तुम्ही दिवसाला कमवता, मी काय बोलतो का, मला महिन्याला भेटतात, एवढा काय विषय, जाऊ द्या. थोड्या वेळाने एक कॉल आला, आपलं एक राधे एंटरप्राइजचं पार्सल आलं होतं, ते घ्यायला खोपोलीला निघालो. जाता जाता वरती बघत होतो तर वातावरण एकदम लॅक्सी झालं होतं, मला जाम आवडला. असं ते आमची जन्मभूमी कर्मभूमी एकच, कर्जत, फक्त कर्जत. तर हे VRLनी पार्सल मागवलेलं. यामध्ये PVC पार्टिशनचं सॅम्पल होतं. याचा उपयोग तुम्ही समजा एक मोठा हॉल आहे, त्यामध्ये समजा तुम्हाला बेडरूम करायचा असेल तर तुम्ही हे पार्टिशन टाकून बेडरूम वेगळा करू शकता. अजून एक उदाहरण देतो. समजा 2 भाव आहेत आणि त्या 2 भावांच्या बायका आहेत आणि एक त्यांचा फ्लॅट आहे. तर समजा भांडणं आली 2 बायकांची, तर लगेच पार्टिशन टाकायचं. तू तिकडं राहा, मी इकडं राहतो. वेगळा फ्लॅट घेऊन राहायची गरजच नाही. संध्याकाळ झाली, एका मित्राने फोन केला की आपल्याला एकविरेला जायचं आहे. बोलो जाऊ ना, काय प्रॉब्लेम नाही. त्याला असं वाटतं तो लय मोठा रायडर आहे, फास्ट गाडी चालवली म्हणून कोण रायडर होतं का, तुम्हीच मला सांगा. आता जाऊ दे, काय बोलणार, आपलेच जात आपलेच होट. पेट्रोल टाकायला पैसे माझ्याकडनं घेतले, म्हणतो नंतर जीपे मारतो. आता बघू कधी मारतोय. गुरुवार होता, डायरेक्ट मठात आलो स्वामींचं दर्शन घ्यायला. लाईनमध्ये उभा राहिलो तर हा भेटला. ती कुठली तरी म्हण आहे ना, सगळं करून झालं, आता देवपूजेला लागलो. कमेंट्स करून सांगा कोणती आहे जरा. पण असं काय नाही आहे, भावाचं कपड्याचं दुकान आहे, ब्रँडेड कपडे विकतो. भजन कीर्तन जोरात चालू होतं. पुढे आलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि आरती झाल्यानंतर पालखीचं दर्शन घेतलं आणि निघालो. कारल्याला येतंय ग आई तुझे डोंगराव येतंय ग, असं गाणं गात गात जवळ आलो. हे बघा, या ठिकाणी आल्यावर जे सुख आहे ना, ते शब्दात नाही सांगता येणार. फायनली आईच्या पायथ्याशी पोचलो. हे बघा, या जागाही चाललाय. हा आमच्या इथला माऊली आहे, दरवेळेस ढोपऱ्याने चालत जातो. थोडासा दमलोय पण आलोय, आयलोय. गर्दी होती पण दर्शन एकदम बाप झालं. इतकं भारी दर्शन कधीच नव्हतं झालं जे नवरात्रीमध्ये आम्हाला झालं. बाहेर आलो तर ही आमच्या इकडची पोरं भेटली सगळी. मग काय फोटो बिटो काढले आणि मग पहिले गेलो जेवायला. जेवलो आणि घरचा रस्ता पकडला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी राधे एंटरप्राइजला फॉलो करा.